धाराशिवमध्ये शिवसेनेच्या एबी फॉर्म वाटपावरून वाद। झेडपी उमेदवारांची तिकीटं राणा पाटलांकडे दिल्याचा आरोप। राजन साळवी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, तर साळवींनी आरोप फेटाळले। मंत्री प्रताप सरनाईकांकडून परळ डेपोची पाहणी दरम्यान बस स्थानकांवर सापडल्या दारूच्या बाटल्या। मंत्री सरनाईक अधिकाऱ्यांवर संतापले। श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचं 350वे शहीदी समागम वर्ष। नांदेडमध्ये शीख धर्मियांकडून हिंद की चादरचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित। मुमरा की क्या बात कर रहे हैं? आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। सोमय्यांनी माझ्यावर कारवाई करून दाखवावी, इम्तियाज जलील यांचं किरीट सोमय्यांना आव्हान। मुमरा हिरवा करणार या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। माफीनामा दिलेला नाही, माफीनाम्याची बातमी सहर शेखनं फेटाळली। इंदापुरात आजी माजी मंत्री यांचा झिंगाट गाण्यावर डान्स। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा एकत्र डान्स। मॅरेथॉनच्या वेळी दोन्ही नेत्यांनी धरला ठेका। लोकलमध्ये झालेल्या वादातून मालाड स्टेशनवर प्रवाशाची निर्गुण हत्या। पोलिसांकडून आरोपी ओंकार शिंदेला अटक। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांची विक्रमी आवक। महिनाभरात कांद्यांच्या दरात 2 ते 2.5 हजार रुपयांची घसरण झाल्यानं शेतकरी वर्गात नाराजी। उत्पादन खर्चही भरून निघत नसल्यानं शेतकरी अडचणी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी। गावात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा। भाविकांना दर्शनासाठी लागतोय 8 ते 9 तासांचा वेळ। आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आजही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। 20-20 मिनिटांचा ब्लॉक घेऊन कोंडी फोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न। फटकेबाजी केली। यावेळी पदाधिकारी गैरहजर असल्यामुळे भर सभेत अजित पवारांनी त्यांना फटकारले। आम्ही सभेसाठी धावपळ करत येतो, मग पदाधिकाऱ्यांना हजर का राहता येत नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केलाय। यावेळी भाषण दरम्यान मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीवरही त्यांनी आपल्या मिश्किल शैलीमध्ये उत्तर दिलं। सांगा दादाराव, तुमच्या तिथं ती बोलतोय एक आणि इथं येऊन सांगतोय तिसरं। रात्री एक दिवसा एक असला अजिबात नाही, ते उघडं पडतं। असं करू नका, त्याच्यामधनं काही तुम्ही मिळवणार नाही का। त्याचं डायरेक्टर पद झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? कुठं आहे? हां, आईला चुकून बहिणीला म्हणलं। आता एवढे ह्याच्यात जरा चुकतंय, समजून उमजून घ्या मला, समजून घ्या। अरे पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या। मी मात्र कोणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार। हे बघा, एवढं सगळं सांगायचं। चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाट गायींचा बंदोबस्त करा। म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय ना। हे चाललंय ना काम। आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं आहे, त्याचा सत्कार करू यांड्र नारळ त्याच्या डोक्यात फोडतो काय। म्हणजे कुठं काय सांगतो, माझी लिंक तुटती, त्याच्यात सगळं माझं वाटोळ होते। मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावरात पकडा। माझं स्वप्न होतं छत्रपती कारखान्याचं चेअरमन व्हायचं स्वप्न होतं। त्याच्या आयला ती राहिलं बाजूला आणि माळेगावचं चेअरमन झालं छत्रपतीच। तर माझं ज्यावेळेस मी तुम्ही सगळ्यांनी माझा
लग्नाच्या आधी, जसं याला लग्नाच्या आधी सभापती केलं तेव्हा तो लग्नाच्या आधी तुम्ही मला संचालक केलं, त्याच्यामुळे मी संचालक झाल्यामुळं आमचं जुळलं लग्न. डायरेक्टर आहे. अरे तेच सांगतोय ना, मी डायरेक्टर झाल्यामुळं त्यांनी आम्हाला स्वीकारलं नाही. कोण स्वीकारलं? जे आयला ही कोण आहे. जालन्याच्या नूतन वसाहत भागामध्ये चरण रायमल या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली. मात्र या हत्येमागचं मुख्य सूत्रधार कोण आणि त्यांना शस्त्रे कोणी पुरवली या प्रश्नांवरून संतप्त नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नेत 1.5 तास ठिय्या आंदोलन केलं. या प्रकरणी पोलिसांनी 2 हल्लेखोर अजय आमलेकर आणि अमन धिल्लोड यांना अटक केली. तरी नातेवाईक मात्र या कारवाईने समाधानी नाहीत. ही हत्या केवळ 2 जणांनी केलेली नसून यामागे कोणीतरी मोठा मास्टर माइंड आहे, त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे. आमची मागणी ही होती की 2 दिवसात जर आरोपीला 2 अटक झाली नाही तर आम्ही दुसऱ्या दिवशी आत्मदहन करणार आहे. त्याचा मास्टर माइंड जे पण असेल त्याला पकडून आणायचं यांनी. बस इतकीच मागणी होती माझी. साक्षी चरण रायमल. माझी 1 वर्षाची मुलगी आहे. हे काही लोक न्याय देतच नाही. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. धर्मस्वातंत्र्य, मानवी मूल्य आणि विचार स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी वर्षानिमित्त आज नांदेड येथे भव्य शहीदी समागमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असतील. या समागमासाठी देश विदेशातील लाखो शीख बांधव आणि भाविक हे नांदेडमध्ये दाखल झालेत. नांदेड शहराला शीख धर्मियांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. जगभरातील शीख बांधवांसाठी आयुष्यात एकदा तरी नांदेड इथे जाऊन हजूर साहिबमध्ये माथा टेकणं हे धार्मिक कर्तव्य आणि आध्यात्मिक समाधान मानलं जातं. नांदेडच्या दक्षिणेकडील 52 एकराच्या भव्य मैदानामध्ये हा भव्य कार्यक्रम होणार आहे. नांदेडमध्ये सुरू असलेल्या हिंददी चादर या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून परराज्यातून देखील मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत. या भाविकांच्या आरोग्याची देखील पुरेपूर व्यवस्था, सुविधा, काळजी राज्य शासनाने घेतलेली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून, जिल्हा आरोग्य विभागाकडून इथं मेडिकल कॅम्प लावण्यात आलेला आहे. पूर्णपणे हा जो कॅम्प आहे तो मोफत आहे. आपण पाहू शकतो की सगळ्यात जास्त जर कुठे गर्दी असेल तर या मेडिकल कॅम्पमध्ये वेगवेगळ्या रोगांची तपासणी इथं केली जाते. तज्ज्ञ डॉक्टर लोक इथं उपस्थित आहेत. वेगवेगळ्या रोगांवरती तपासणी करून त्यांना औषधोपचार दिले जात आहेत. चंदीगडमधूनही एक मेडिकल टीम इथं आलेली आहे. ते देखील डोळ्यांच्या बाबतीत तपासणी करून निदान करत आहेत रोगांचा. वेगवेगळ्या रोगांचं इथं तपासणी करून निदान केलं जातं आहे. टोकन दिले जाते. ज्या उपचारावरती समजा त्यांना ऑपरेशनची गरज असेल तर त्यांना टोकन दिलं जातं आणि नंतर त्यांना त्यांच्या सोयीनुसार ऑपरेशनसाठी जिल्हा रुग्णालय असेल किंवा दुसरं आणखीन जे काही रुग्णालय राज्य शासनाचे तिथं त्यांना बोलवलं जाणार आहे. आणि इथं एक वैशिष्ट्य म्हणजे आता पाहू शकतो ही जी इकडची जी लाईन आहे तर ती डोळ्यांची ज्यांना तपासणी त्यांनी केलेली आहे आणि त्यांना इथं मोफत इथे चष्म्यांचं वाटप देखील केलं जातं आहे. त्यामुळे गर्दी जी आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. महिलांची संख्या देखील अधिक आहे. खरं तर राज्य शासनाने एक पद्धतीनं पाहिलं तर जे भाविक इथे येणार या धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांच्या आरोग्याची चांगल्या पद्धतीनं काळजी घेतलेली आहे. प्रशांत मोहितेसह मुजीब शेख, न्यूज 18 मराठी, नांदेड. अजून एक महत्त्वाची बातमी आहे. धर्म स्वातंत्र्य, मानवी मूल्य आणि विचार स्वातंत्र्याकरता सर्वोच्च बलिदान देणारे हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी वर्षानिमित्त नांदेडमध्ये भव्य शहीदी समागमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समागमाकरता देश विदेशातले लाखो शीख बांधव आणि भाविक नांदेडमध्ये दाखल झालेत. नांदेड शहराला शीख धर्मियांच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक असं महत्त्व आहे. जगभरातील शीख बांधवांकरता आयुष्यात एकदा तरी नांदेड इथं येऊन हुजूर साहिबमध्ये माथा टेकणं हे धार्मिक कर्तव्य आणि आध्यात्मिक समाधान मानलं जातं. नांदेडच्या दक्षिणेकडील 52 एकराच्या भव्य मैदानामध्ये हा भव्य कार्यक्रम होणार आहे.